शेतकरी मित्रांनो नमस्कार. हे ऊस आहे आता लागवण आहे. साधारण 15 कांड्या सगळीकडे तयार आहेत. यामध्ये बघा हे 1-2 गड्ड्याचा आम्ही पाला काढलेला मी. तर हे कसं दिसतंय बघा दिसायला पण, आणि जर पाला काढला नाही तर असं ऊसाला माणसं होण्याचं घुसमटल्याने त्या पद्धतीने ही ऊसाची वाढ आणि बाकीच्या ऊसाच्या वाढीमध्ये पण फरक दिसतोय पाला काढल्यावर. आणि बघू शकताय वर हिरवागार पानाची रुंदी, लांबी, कांड्यामधली साईज आहे ती जवळपास 1 विताची साईज आहे. कंटिन्यू कांड्या पडल्यात. यामध्ये आम्ही लागवड 2 वेळा टाकली या ऊसाला आणि टॉनिकची फवारणी केली ती हे करायच्या आधी. मुळामध्ये हे नको असलेले ऊस काढून टाकले गड्ड्यातले. साधारणतः 8 ते 10 ऊस गड्ड्यामध्ये आहेत सशक्त ऊस, आणि बाकीचे मेलेले काढून टाकले. हे साधारणतः भरणी करायच्या आधी आपण करायला पाहिजे. 10 ऊस ठेवायचे आणि बाकीचे काढून ठेवायचे. त्यातनं पण 2 मेले तरी चालतात. तर एक 10 ऊस असले तर व्यवस्थित होते आणि ऊस मोठे होतात. नाहीतर बाकीची ऊस आहे ती मरून जातात. त्यामुळे ऊसाचं संख्या नियोजन महत्त्वाचं आहे आणि पाला काढणं पण महत्त्वाचं आहे तिथं.